प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022। सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग। 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत। आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी, सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे, स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र, गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी, ॲपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट। सोनसखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी। संपर्क 8624 83 44 43। चप्पल खरेदी केल्यावरती पैसे मागितल्याच्या रागातून चप्पल विक्रेत्यावरती तलवारीने वार करण्यात आले। आम्ही पिंपरीतील भाई आहोत, तुला माहित नाही का, बूट खरेदीचे पैसे मागतोय काय, असे म्हणत दुकान व वाहनावरती 10 जणांच्या टोळक्याने दगडफेक करत दहशत निर्माण केली। ही घटना पिंपरी कॅम्पमधील जमताणी चौक येथे घडली आहे। गणेश परशुराम परब वय 25 राहणार महेशनगर पिंपरी असे जखमी झालेल्या चप्पल विक्रेत्याचे नाव आहे। टोळक्याच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचे सरकार आहे। ते आमदारांना घरे देतात, त्यांचे भत्ते वाढवतात, मात्र असंघटित लोकांना काहीच न देणारे हे सरकार खरंच पुरोगामी विचारांचे आहे काय, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी केला आहे। आकुर्डी येथे दिनांक 26 मार्च रोजी पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलन झाले। यावेळी अध्यक्षस्थानावरून सबनीस बोलत होते। अश्लील फोटो व्हायरल करण्याची व बदनामी करण्याची धमकी देत खंडणी उकळणाऱ्या दोघांवरती पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। हा प्रकार पिंपरी येथे घडला। या प्रकरणी 42 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे। त्यानुसार अनोळखी एक महिला व एका पुरुषावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी यांनी मसाज करण्यासाठी रूमवरती आलेल्या अनोळखी महिलेस मसाज करण्यासाठी नकार दिला असता त्या महिलेने दुसऱ्या पुरुषाला फोन लावला। त्याने फिर्यादी यांना आता 5000 रुपये दे, नाहीतर तेथे येऊन आरडाओरडा करील, शिव्या देईल, तुझी इज्जत काढील, अशी धमकी देत 5000 रुपयांची मागणी केली। या प्रकरणी आरोपीवरती पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक तपास पोलीस करत आहे। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत शहरातील 51,467 बालकांचे घरभेटीद्वारे लसीकरण करण्यात आले आहे। महानगरपालिका परिसरामध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 27 फेब्रुवारीला लसीकरण आयोजित करण्यात आले होते। या मोहिमेमध्ये 27 फेब्रुवारी रोजी 1,88,838 बालकांना लस देण्यात आली आहे। तर घरभेटीद्वारे 51,467 बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे। जामिनावरती बाहेर सुटल्यानंतर वकिलाची फी देण्यासाठी एका सराईत गुन्हेगाराने पुन्हा चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून पुन्हा तुरुंगामध्ये पाठवले आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 5 ने ही कारवाई केली। आरोपीने महागड्या 4 गाड्या चोरल्याचे उघडकीस आले आहे। कुणाल उर्फ बाबू प्रल्हाद ठाकूर वय 21 राहणार गोसावी वस्ती हडपसर असे अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। कोथरूड परिसरातील एकलव्य महाविद्यालयाच्या मैदानावरती गुरुवारी रात्री एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा पोत्यामध्ये बांधलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता। या गुन्ह्याचा छडा लागला असून पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षीय तरुणाला अटक केली आहे। या 13 वर्षीय तरुणावरती आधी अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यानंतर गळा दाबून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे। पिंटू सरजू गौतम व 21 उत्तर प्रदेश बनारस याला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी 2022। सभासद फी 600 रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग। 15 सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत। आकर्षक गिफ्ट सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाही हार किंवा ठुशी, सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे, स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र, गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी, ॲपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँड बॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट। सोनसखी कडून बंपर लकी ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी।
संपर्क 8624 83 44 43.